इतिहास रचला याने काही खास दिलं हो याने इतिहास रचला याने काही खास दिलं हो याने मर्यादा नहीं वचने रे विश्वास जपला याने सप्तपदीने दिलेला हा उपहार रे माझा शृंगार रे हा माझा शृंगार रे माझा शृंगार रे हा माझा शृंगार रे मंगळसूत्र 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 काय झालं? चेहऱ्यावर 12 का वाजलेत? नाही महक, असं मुळीच नाही. हो, मी आणि राहुल एकमेकांवर प्रेम करतो. बस एक शेवटचं सांगतो मी तुला की मी तुझ्याशी बोलू इच्छित नाहीये. पुन्हा तू मला फोन करू नकोस. गुड बाय. असं समजून चाल, जी सुख तुमची हिरावली गेली होती ती सर्व सुख आता तुमची सुटका होण्याची वाट बघतायत. मला मान्य आहे की तुझ्या हातनं चूक घडलीये, पण ती चूक तू सुधारून दाखव. मी तुझ्या सोबत आहे. कधी कधी ना आपल्या विचारांच्या पलीकडे जाऊन पावलं उचलावी लागतात. जितका जास्त विचार करशील तेवढं जास्त खचून जायला होईल तुला. इथे बघ पाहू, विश्वास आहे ना तुझा माझ्यावर? मग चल पाहू, चल जाऊ साक्षी, मी आहे तुझ्या सोबत. चल. सुंदर, किती उशीर केलास तू? अगं, त्या जमालला भेटायला गेलो होतो. खरं म्हणजे त्यानेच बोलावलं होतं, पण तो स्वतःच तिथे हजर नव्हता. येणार कसा तो? पोलीस त्याचा शोध घेत फिरतायत. पोलीस त्याच्या तपासणीसाठी त्याच्या घरीच ठाण मांडून बसले. त्यांनी संपूर्ण घरालाच गराडा घातलाय. पण आपले भाईसाहेब दुसरीकडेच लपून बसलेत. मोठ्या मुश्किलीने माझी त्याच्याशी भेट होऊ शकली. ते सुद्धा त्याने मला फोन करून कुठे लपलाय ते सांगितलं म्हणून. पण उगाच गेलो असं झालं. मलाही धमकी देतोय तो. माझ्याचकडनं तो अपेक्षा करतो की मी त्याच्या अटकेचं वॉरंट कॅन्सल करावं. आणि मी कोणी पंतप्रधान वाटलो का जो त्याचं वॉरंट कॅन्सल करून देईन? त्याचं वॉरंट निघालंय म्हणजे त्याला अटक व्हावंच लागेल. बरं, मी निघते. सुंदर, दुपारपासून थांबले. घरी सर्व माझी वाट बघत असतील. माझ्या नावाने शंख चालू असेल. आता मला तिथे राहणं खूपच कठीण होतंय. मला तिथे आता राहायचंच नाहीये. मी समजू शकतो स्नेहा. मी हे सुद्धा जाणतो की माझ्या सांगण्यावरूनच तू तिथे राहतेस. पण आपण करू तरी काय शकतो? हे बघ, तिथे ज्या घडामोडी होत असतात, जे काही चालतं, त्या प्रत्येक क्षणाची बित्तम बातमी तुझ्या मार्फतच तर आम्हाला मिळू शकते. आता कुठली बातमी मिळणार? मानसच्या घरच्यांशी केव्हाच सगळे संबंध तुटलेत. सगळी नाती संपुष्टात आली आहेत. शिवाय भाऊजींच्या प्रश्नांची उत्तरं देणं आता मला खूप कठीण होऊन बसलंय. कोलमडलेल्या नात्यांना सावरत बसले मी. ते सुद्धा फक्त आणि फक्त तुझ्याच सांगण्यावरून. हो 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 स्नेहा, पण विनाकारण एवढी नाराज का होतीस तू? हे बघ, जर मला विचारशील तर मी तर हेच म्हणेन की उद्या का, उलट आज, आत्ता, यावेळी, ह्या क्षणी जर तुझी इच्छा असल्यास माझ्या घरी राहायला येऊ शकतेस तू. आणि शिवाय मी किंवा माझं घर तुझ्यासाठी परकमुळीच नाहीये स्नेहा. माझं घर सुद्धा तुझंच आहे. त्या घरात राहिल्यामुळे जर माझी वस्तुस्थिती उघड झाली तर मी त्यांच्या प्रश्नांना तोड नाही देऊ शकणार. एकच मार्ग आहे सुंदर, की मी त्यांच्याशी सगळे संबंध तोडून इथे येऊन राहावं. तू मग वाट कसली बघते स्नेहा? माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायम उघडे आहेत. तुला जेव्हा वाटेल, जसा वाटेल, ज्या वेळी वाटेल त्या घरात दाखल होऊ शकतेस तू. माझ्या घरचा उंबरठा ओलांडून येऊ शकतेस तू. विनंती मी करतोय, पण
निर्णय तुझा तुलाच घ्यायचा आहे, स्नेहा. तुम्ही एवढी काळजी का करताय? ती येईल हो. शारदा, तू या घराची मालकीण आहेस. या घरची इत्यंभूत बातमी तू ठेवली पाहिजेस. कोण कुठे जाताय, काय करताय. शिवाय स्नेहा एखादं असं काम मुळीच करत नाहीये की एवढ्या उशिरापर्यंत घराबाहेर राहावं लागेल. याच विचारानं तर मी सुद्धा काळजीत पडली. दुपारपासनं गेली बाहेर पण अजूनही परतलीच नाही. घरी परतल्यावर विचार तिला, इतका उशीर का म्हणून झाला, कुठे गेली होती. हल्ली तर काही विचारायला सुद्धा भीती वाटते. वयाने लहान आहे पण उलट उत्तरं द्यायला मुळीच वेळ लावत नाही बघा. शारदा, ह्या घरात असं अजिबात चालणार नाही. आज स्नेहाने घराबाहेर पाऊल टाकलाय, उद्या मुलंही असंच वागतील. स्नेहाला विचारावंच लागेल, तुला रोखावंच लागेल. कुठल्या गोष्टीसाठी मला रोखायचंय भाऊजी? इतक्या उशिरापर्यंत कुठे होतीस? एका मैत्रिणीला भेटायला गेले होते. आता यासाठी सुद्धा मला तुमची परवानगी घ्यावी लागेल. हो, परवानगी घ्यावीच लागेल. जर घराबाहेर एवढ्या उशिरापर्यंत राहायचं असेल तर परवानगी घ्यावीच लागेल तुला. शिवाय सांगावंच लागेल की तुला उशीर कशामुळे झालाय ते. पण जर मला सांगायचंच नसेल तर भाऊजी? स्नेहा, धड बोलायची सुद्धा अक्कल नाही तुला? ढोंगीपणाचा आव आणून मी उगाच कोणाला खुश ठेवू इच्छित नाहीये दीदी. बस, जर तुला या घरात राहायचं असेल तर या घरचे रीतिरिवाज पाळावेच लागतील तुला. तुमची जर एवढी बंधनं असतील तर मी तोडतेय बंधनं तुमची. हे काय बोलतेस तू स्नेहा? जे खरं तेच बोलतेय दीदी. जर मला माझ्या मनाप्रमाणे वागता येणार नसेल, राहता येणार नसेल तर मुळीच राहायचं नाहीये मला इथे. तसं पण तुम्हा लोकांची संबंध जोडून मला मिळालाय तरी काय? तुम्हा लोकांशी संबंध जोडून मी एकदाच फक्त नाही 1000 वेळा पस्तावले. स्नेहा, नाराज का होताय हो भाऊजी? शिवाय तसंही ओरडण्याने गोष्टी लपून राहणार नाहीयेत ना? शिवाय मला ठाऊकच आहे की या घरात मला किंमत किती आहे. अरे तुम्ही तुमच्या भावाला रोखू नाही शकलात तर मला रोखण्याचा तुम्हाला काय हक्क आहे? तू चुकीचा विचार करते स्नेहा. विचार तर खूप आधीपासूनच करतेय. फक्त आज बोलून दाखवतेय. मला तुम्ही लादलेल्या बंधनांच्या बेड्या माझ्याच पायात बांधून घेऊन रडत खडत जीवन नाही जगायचंय. स्नेहा, जाऊ दे तिला शारदा. नको थांबवूस तिला. इतकी वर्ष मानाने ती या घरात राहिली आहे. माझी ही इच्छा नाही की अपमानित होऊन या घरातनं तिने जावं. ज्या प्रकारचं स्वातंत्र्य तिला हवंय ना, तशा प्रकारचं स्वातंत्र्य ह्या घरात तरी तिला नाही मिळणार. जाऊ दे तिला. अगं दीदी, कुठे होतेस एवढ्या वेळ? आणि तू एवढी रागावलीस कशामुळे दीदी? राधिका, हे घर आपल्याला आता राहण्यालायक राहिलेलं नाही. हे काय बोलतेस तू दीदी? योग्य तेच बोलतेय मी. तू तुझ्या बॅग्स भरून ठेव.
उद्या सकाळीच आपण हे घर सोडतोय. असं अचानक का जायचं दीदी? भाऊजी तर दुसरीकडे आहेत ना. त्यांची काळजी करायची नाही आता. त्यांचा आपल्याशी काय संबंध? ते तर केव्हाच सोडून गेलेत आपल्याला. पण पण दीदी आपण जायचं कुठे? शिवाय शिवाय तुला तर माहितीच आहे की इथल्या कॉलेजमध्ये माझं ऍडमिशन सुद्धा झालंय. आपण याच शहरात राहणार आहोत राधिका, पण यापुढे आपल्याला इथे नाही राहायचं. या घराशी आता आपला मुळीच संबंध नाहीये. पण दीदी केवळ असं बोलून नाती नसतात तुटत. माझ्या मते नक्कीच काहीतरी गडबड झालीये. तू शांत हो पाहू आधी दीदी. तुला माहितीये जेव्हा संध्याकाळी तुला यायला उशीर झाला होता तेव्हा मोठ्या दीदींना सुद्धा तुझी किती काळजी वाटत होती. सतत तुझ्याबद्दलच विचारत होत्या. मुळीच काळजी करत नव्हती. ती फक्त कारण शोधत होती मला घराबाहेर काढण्यासाठी. शिवाय त्या लोकांना आता असं सुद्धा वाटत असावं की तू सुद्धा आता या घरात राहायला आलीयस. म्हणजे मग त्यामुळे मला त्या लोकांची प्रत्येक गोष्ट खाली मान घालून ऐकावी लागेल. पण नाही, मी त्यांची कुठलीही गोष्ट ऐकून घेणार नाही. पण असं झालंय तरी काय दीदी? जे व्हायचं होतं ते होऊन गेलं. फक्त एवढंच लक्षात ठेव की या घराशी आता आपलं कुठलंच नातं नाहीये. मला ठाऊक होतं, मला ठाऊकच होतं की एक ना एक दिवस हे होणारच होतं. म्हणूनच तर मी घटस्फोटाचे पेपर्स बनवून ठेवले होते. उद्या सकाळीच आपण हे घर सोडून जातोय. मी यांना दाखवूनच देईन की मी ह्यांची मेंढी नाहीये. तू तुझी बॅग पॅक करून ठेव. अरे कलेक्टर मॅडम तुम्ही इथे? हो, ह्यावेळी मी कलेक्टर म्हणून नाही, साक्षीची वहिनी या नात्याने आली आहे. तुम्ही दोघी उभ्या का आहात? बसा ना. बस. सांगा मी तुमची काय मदत करू शकते? हो, मी सकाळीच एक अपॉइंटमेंट घेतली होती साक्षीसाठी. ओ हां, साक्षी. अबॉर्शनची केस आहे ना? कसं आहे ना डॉक्टर, एक क्षुल्लकशी चूक जी माणसाकडून होत असते त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे मग केवळ नाईलाज असतो अशा प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात. म्हणूनच तर मला तुमच्याकडे यावं लागलं. मला समजते मॅडम. अशा पुष्कळशा केसेस आमच्याकडे येत असतात. शिवाय ही अशी चूक आहे की वेळेवर जर सुधारली नाही तर मग खूप मोठी आपत्ती बनू शकते. युअर राईट. साक्षीसोबत हिची मम्मी नाही आली का? हो, नाहीये. ह्या वयामध्ये ह्या चुका ह्याचमुळे होत असतात की मुलांना घरच्यांचा सहवास मिळत नसतो. खरंय डॉक्टर, तुम्ही योग्य सांगताय. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. हो. नर्स, येस मॅम. साक्षीला रूममध्ये घेऊन जा. मी ओके. येते लगेच. काळजी नको करू, सर्व व्यवस्थित होईल. जा बघू. बरं, मी येते लगेच. ठीक आहे.
मी इथे आहे आई. मी ते बाळ आहे जे या जगामध्ये अजून आलं सुद्धा नाहीये. आणि तुम्ही सगळेजण मला मारायच्या तयारीला सुद्धा लागलात. मला नको मारू आई. मला या सुंदर जगात पाऊल ठेवायचंय. हे जग बघायचंय, अनुभवायचंय, जीवन जगायचंय ग मला. माझा हा हक्क माझ्याकडून हिरावून नको घेऊस आई. नको हिरावूस. आईला तर फक्त जन्म देणंच ठाऊक असतं, मारणं नाही. म्हणूनच तर आई देव स्वरूप असते. ती आपल्या बाळाचा जीव नाही घेऊ शकत. मला मारू नको आई. माझा जीव नको घेऊस. मला या जगात येऊ दे आई. या जगात येऊ दे. मला सुद्धा इतर मुलांप्रमाणे खेळावंसं वाटतंय, जगावंसं वाटतंय. मला नको मारूस आई. मला नको मारूस. मला जीवनदान दे ग आई. मला एक नवं जीवन दे. मला नको मारूस आई. माझा जीव नको घेऊस. मला जीवनदान दे आई. मला जीवन दे. हात नका लावू मला. काय झालं? मला नाही करायचं अबॉर्शन. पण का नाही? मी माझ्या बाळाचा जीव नाही घेऊ शकत. अगं, नाही घेऊ शकत. नाही करायचं मला अबॉर्शन. साक्षी तू बाहेर कशी काय आलीस? वहिनी प्लीज मला माफ करतो. मी हे पाप नाही करू शकत. साक्षी माझ्या बाळाचा जीव नाही घेऊ शकत वहिनी. साक्षी डोकं थंड ठेवून विचार कर. कुठलाच विचार नाही करायचा आहे. अरे जर मी माझ्या बाळाचा जीव घेतला तर मी स्वतः सुद्धा जीव देत वहिनी. साक्षी प्लीज. प्लीज असं नको करायला लावूस वहिनी. प्लीज मी हात जोडते तुझ्या. साक्षी मला कोणालाही समजून नाही घ्यायचंय. नाही समजून घ्यायचं. साक्षी साक्षी थांब. डॉक्टर हे काय सांगू? मला सुद्धा काहीच कळत नाहीये. एनिवे थँक्स अँड सॉरी जे काही झालं त्यासाठी. ठीक आहे. ओके. साक्षी काय झालं? तू निघून का आलीस? साक्षी वहिनी प्लीज प्लीज वहिनी. एवढं मोठं पाप नको करायला लावूस मला. प्लीज वहिनी. साक्षी मी तुला समजावलं होतं ना. नाही वहिनी. मी माझ्या बाळाचा जीव नाही घेऊ शकत वहिनी. अजून तर ते बिचारा या जगात आलं सुद्धा नाहीये. या जगात येण्यापूर्वीच मी बाळाचा जीव कसा घेऊ वहिनी. कसा घेऊ. एवढं मोठं पाप मी नाही होऊ देणार वहिनी. प्लीज वहिनी प्लीज. प्लीज वहिनी प्लीज. साक्षी काय वाटेल ते बोलतेस तू. जे बाळ अजून या जगात आलेलं सुद्धा नाहीये त्याच्याविषयी विचार करतेस तू. शिवाय जी माणसं या जगात जिवंत आहेत त्यांचं काय विचार केलायस कधी तू? मानस आणि तुझे पप्पा त्यांची काय अवस्था होत असावी. आय डोंट केअर. मारायचंच असेल तर तुम्ही मला मारा. पण माझ्या बाळाला कोणी हात लावायचा नाही. माझ्या बाळाला कोणीच हात लावता का? डोंट केअर अबाउट इट. तुला मी समजावलं होतं ना साक्षी की तुझं बाळ तुझ्यासाठी एक कलंक ठरेल म्हणून. खूप मोठा कलंक. तू असं बोलूच कसं शकतेस आम्हाला? हे बघ मी तुला आधी सांगितलं होतं आणि आज सुद्धा समजावतेय. मला तुझं मुळीच ऐकायचं नाही आणि याविषयी खूप वाद घातलेला आहे. तुझ्यापाशी फक्त दोनच मार्ग आहेत. एक तर तुझ्या बाळापासून सुटका करून घे किंवा आम्हा सर्वांना सांगून टाक या बाळाचा बाप कोण आहे. नको वैद्य प्लीज. मला मुळीच ऐकायचं नाहीये तुझं. तू मला ताबडतोब तुझा निर्णय सांगितला पाहिजे. याविषयी अजून कुठलाही वाद मला नकोय साक्षी. एक तर तुला मला या बाळाच्या बापाचं नाव सांगावं लागेल किंवा तुला माझ्यासोबत हॉस्पिटलला यावं लागेल. समजते तुला? ठीक आहे वहिनी.
जर माझ्या बाळाला वाचवण्याचा हाच एक मार्ग असेल तर ऐक तू. ह्या बाळाचा बाप राहुल आहे. कोणत्या राहुल विषयी बोलतेस तू? कोण राहुल? तोच राहुल जो SDM साहेबांचा छोटा मुलगा. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार.